नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाही नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर सध्या आपली रिलॅक्सेशन टेक्निक्सची सिरीज चालू आहे. त्यातले 2 व्हिडिओज ऑलरेडी पब्लिश झालेले आहेत. एक दीर्घ श्वसन आणि दुसरा गायडेड इमॅजरीवरती. हा आपला रिलॅक्सेशन टेक्निक्सचा आजचा 3रा व्हिडिओ आहे. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणजे असे टेक्निक्स जे तुम्हाला रोज अगदी 10 मिनटं वेळ काढून स्वतःसाठी करायचे असतात. जे कशासाठी? तर तुमचं मन शांत स्थिर राहावं, कॉन्फिडंट तुम्हाला वाटावं आणि तुम्हाला पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने 4 पावलं पुढे जाता यावीत, स्वतःची ग्रोथ करता यावी, स्वतःला आनंदी ठेवता यावं, स्वतःला शारीरिक मानसिकदृष्ट्या सशक्त करता यावं आणि आपली मोटिवेशनही त्याच्यामुळे वाढते. यश मिळवण्यासाठीचा जो आपला रस्ता आहे तो सोपा होतो, सुखकर होतो. जास्तीत जास्त गोष्टी, नकारात्मक गोष्टी पचवण्याची ताकद वाढते, सकारात्मक गोष्टी करण्याची ताकद वाढते. तर असे बरेचसे फायदे रिलॅक्सेशन टेक्निक्सचे आहेत. यातले 2 व्हिडिओज, एक दीर्घ श्वसनाचा आणि गायडेड इमॅजरीचा ऑलरेडी झालेला आहे. ज्यांनी बघितले नसतील त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स देते व्हिडिओच्या, तर तुम्ही अवश्य बघू शकता. आजचा आपला 3रा जो आहे जो भाग रिलॅक्सेशन टेक्निक्सचा तो यावरती आहे की आपल्याला करायचं आहे माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे काय की आपल्याला आत्ता सध्या काय चाललंय, प्रेझेंटवरती आपल्याला फोकस करायचा असतो. बऱ्याचदा असं होतं की आपण भूतकाळामध्ये असतो किंवा मग भविष्यकाळामध्ये असतो आणि आत्ता काय करायचं आहे हे आपण विसरून जातो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपण भूतकाळातल्या आठवणीमध्ये किंवा कटू आठवणी म्हणूयात आपण, कडवट काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच उगाळून आजचा जो दिवस आहे किंवा आत्ता जे काही काम असेल किंवा आत्ताचा जो आनंद असेल तो आपण गमावून बसतो. फ्युचरचे जे विचार आहेत, भविष्याचे जे विचार आहेत तेही तसेच आहेत. चिंतेचे विचार असतात. उद्या काय होणार, 2 वर्षांनी काय होणार, किंवा असं केलं तर तसं होईल का, मग तसं केलं तर तसं होईल का, जर तरच्या गोष्टी असतात ज्याचा आत्ता काहीही संबंध नसतो. आणि त्याच्यामुळे आत्ता जे काही जो आनंद आपल्याला घ्यायचा आहे किंवा जे काही काम करायचं आहे त्याच्यावरती आपलं पूर्ण लक्ष राहत नाही. म्हणूनच नेहमी असं म्हटलं जातं की आपल्याला प्रेझेंटमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. माइंडफुलनेस आपल्याला प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी आणि रिलॅक्स ठेवण्यासाठी खूप मदत करतं. माइंडफुलनेसमध्ये आपण काय करणार आहोत की आपली जी पंचेंद्रिय आहेत त्या 5 इंद्रियांचा आपण वापर करणार आहोत. जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं, कानांनी ऐकू येतं, नाकाने वास येतो, स्पर्श होतो आणि आपण जी चव घेतो. आता आपण जेव्हा ज्या ठिकाणी असू, जेव्हा आपल्याला माइंडफुलनेस करायचं आहे, समजा आपण चालतोय, वॉकला तुम्ही जात असाल, सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, चालण्याचा व्यायाम तुम्ही करत असाल, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही माइंडफुलनेस करू शकता. तुम्ही कुठल्याही वेळी हे करू शकता. तुम्ही कुठलंही काम करत असाल, काही करत नसाल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या 5 इंद्रियांचा वापर करायचा आहे आणि आत्ता जे काही चाललेलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि फक्त अनुभव नाही, त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे आता समजा आपण चालत असू तर चालताना जमिनीचा आपल्याला होणारा स्पर्श, त्यानंतर आपण जिथे चालतोय तिथे आजूबाजूला आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी, आपल्या शरीरामध्ये त्यावेळेला असणाऱ्या संवेदना, आपल्याला कसं वाटतंय ही आपली भावना, किंवा आपल्याला येणारे सुवास, जे काही वास असतील जे आपण फील करतो आहोत त्यावेळेला. तर अशा पद्धतीने आपण आपल्या इंद्रियांनी आपल्याला त्यावेळेला ज्या काही गोष्टी सेन्स होत आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. एखादं काम तुम्ही करताय, तुम्ही स्वयंपाक करता आहात, तुम्ही घरातलं कुठलं तरी काम करताय, तेव्हा सुद्धा तुम्हाला माइंडफुलनेस वापरता येतं की तुमच्या हातांना, स्वयंपाक करत असताना तुमच्या हाताला जो स्पर्श होतो आहे, स्वयंपाकाचा जो वास येतो आहे, किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे, एखादा पदार्थ कसा आहे, मऊ आहे, कडक आहे, किंवा पातळ आहे, घट्ट आहे, त्याचा जो स्पर्श आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष देता येतं. त्या पदार्थाची जी चव आपण घेतोय, खाताना सुद्धा आपण माइंडफुली खाऊ शकतो की त्या पदार्थाची एक कुठलाही पदार्थ खात असताना त्याच्यामध्ये जे घटक टाकलेले असतात त्या प्रत्येक घटकाची एक वेगळी चव त्या पदार्थात असते, पण आपण ते नोटीस करत नाही, आपण कधी लक्ष देत नाही. माइंडफुली खाताना आपण अगदी आवर्जून एखादा पदार्थ खात असू तर त्याच्यामध्ये कुठले पदार्थ टाकलेले आहेत हे आपण ओळखू शकतो, त्यातल्या चवीनी, त्यातल्या वासानी. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपण प्रेझेंटमध्ये आत्ता काय चाललेलं आहे ना त्याच्यावरती आपलं लक्ष जातं.
खूप मोठी गोष्ट नाही आहे, अगदी साधी सोपी गोष्ट आहे, पण आपण ती नित्यनियमाने जर केली ना तर काय होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला नकारात्मक विचार येतात तेव्हा तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी रिलॅक्सेशन टेक्निक्समधल्या कुठल्याही 1-2 गोष्टी तुम्हाला नित्यनियमाने करायच्या आहेत आणि त्याची वाट पण बघायची नाही की नकारात्मक विचार आले तरच मी करणार, असं नाही आहे. नकारात्मक विचार येऊ नयेत किंवा येऊ अगर न येऊ, पण मला स्वतःला शांत ठेवायचं, स्थिर ठेवायचं आहे, म्हणून सुद्धा आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स प्रॅक्टिस करत असतो. तर आवर्जून ह्या गोष्टीचा लाभ आपण घेतला पाहिजे. किमान रोजची 10 ते 15 मिनिटं आपण स्वतःसाठी काढली पाहिजेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचावी असा उद्देश आहे. शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.